राज दुर्गे दिग्दर्शित रझाकार हा एक नवीन चित्रपट ह्या वीकेंडला रिलीज होणार आहे आणि त्या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. सध्या आपल्यासोबत आहे डिरेक्टर, प्रोड्युसर आणि चित्रपटाचे विलन. थोडं डीपमध्ये जाऊया, पाहूया रझाकार काय आहे. फर्स्ट क्वेश्चन, ॲज अ डिरेक्टर मी तुम्हाला विचारेन की रझाकार ही जी कॉन्सेप्ट, हा जो शब्द होता आम्ही 10वीच्या टेक्स्टबुकमध्ये सांडतासा पाहिला आणि नंतर तो निघून गेला मेमरीतून. त्यावर चित्रपट बनवण्याची आयडिया कशी आली? 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर अनेक संस्थानं, 500च्या वर संस्थानं होती, ती भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये हळूहळू विलीन झाली. त्यातली शेवटचं संस्थान उरलं होतं ते हैदराबाद संस्थान. आणि हैदराबाद संस्थान हे त्या काळातलं सगळ्यात श्रीमंत संस्थान होतं. हैदराबादचा 7वा निजाम मीर उस्मान अली खान यांनी ब्रिटिशांना खूप म्हणजे आर्थिक मदत केली होती. त्यामुळे त्यांना मोस्ट फेथफुल आलाय असा किताबही देण्यात आला होता. त्यामुळे ब्रिटिश दरबारी त्यांचं खूप वजन होतं आणि या 7व्या निजामांना हैदराबाद भारतामध्ये विलीन करायचा नव्हता. त्यांना एकतर हैदराबाद स्वतंत्र ठेवायचं होतं किंवा अशी परिस्थिती होती की कदाचित ते पाकिस्तानमध्ये विलीन होऊ शकत होतं किंवा त्यापुढे जाऊन त्या सगळ्या श्रीमंतीमुळे आणि ब्रिटिशांच्या पदरी असलेल्या त्यांच्या स्थानामुळे त्यांना असं वाटायचं की कदाचित भारतच हैदराबादमध्ये विलीन करून टाका. आणि बाह्य युद्धाचे आणि राजकारणाचे विविध पैंतरे निजाम खेळत होते आणि अंतर्गत युद्धाचा भाग म्हणून त्यावेळेस जी एक संघटना पुढे आली होती, रझाकार नावाची, कासिम रिझवी नावाच्या गृहस्थाने ती स्थापन केली होती. त्या संघटनेला प्रोत्साहन दिलं होतं निजामाने. आणि ही संघटना म्हणजे लष्करी स्वरूपाची होती. त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं, त्यांना वेतन होतं, भत्ते होते, शस्त्र दिली होती आणि जवळपास 2 लाखाच्या वर त्यांची संख्या होती. आणि यांचं एकच काम होतं, म्हणजे अशी एक मोहीम होती त्यांची की गावागावात जाऊन बहुसंख्य भारतप्रेमी जनतेला इतक्या वाईट पद्धतीने, भयानक पद्धतीने अत्याचार करून घाबरून टाकायचं की जेणेकरून ते लोकसंख्या म्हणजे पंचक्रोशीतील लोक ते घटना ऐकूनच पळून जातील. मग हे काय करायचं की एखाद्या गावात जायचे. म्हणजे एक घटना तुम्हाला सांगतो की बिदर जिल्ह्यामध्ये, कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यामध्ये एक गोरठा नावाचं एक गाव आहे. तर तिथे रझाकार मोठ्या संख्येने आले आणि त्या गावातल्या लोकांना त्यांनी म्हणजे पुरुषांना एका रांगेमध्ये उभं करून मारून टाकलं, बायकांना, म्हाताऱ्यांना एका झोपडीमध्ये गोळा केलं आणि फायरिंग केली. लहान मुलांना त्यांना मारलं आणि त्या झोपडीवर रॉकेल टाकून त्यांनी पेटवून दिलं. नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुका आहे, तिथे कल्लाळे नावाचं गाव आहे, तिथे 40 लोकांना त्यांनी अशा पद्धतीनेच मारलं होतं. मग त्यांचा असा उद्देश होता की बहुसंख्य जनतेला इथून पिटाळून लावायचं, मारून टाकायचं, जेणेकरून आपले लोक वाढवायचे, निर्वासित त्यांना वाढवायचा आणि आपली संख्या वाढवायची, असं एक मोठं ते राजकारण होतं. तर रझाकार त्या 2-4 वर्षामध्ये जे अत्याचार करणारी एक राक्षसासारखी जी संघटना होती, त्या संघटनेचं नाव होतं रझाकार. नक्कीच. ह्या रझाकार संघटनेचा मुख्य कासिम रिझवी सर साकारतात. नाही, रझाकार संघटनेचं एक त्यांचे मुख्य जरी कासिम रिझवी असले तरी अनेक दुसरे नेते होते. त्यापैकी एक आहेत, म्हणजे थोडक्यात म्हणू की एरिया वाईज होते आणि ते पूर्ण रझाकार वृत्तीला, त्यांच्या राजकारणाच्या विचारसरणीला ते रिप्रेझेंट करणारे आहेत. दिलावर खान. रझाकार जसं सांगितलं, वृत्ती, एक एटीट्यूड था रझाकार, तो उसको रिप्रेजेंट करते वक्त पहले वाले या विलन्स में और इस रझाकार के विलन में क्या फ़र्क था? विलन तो ख़राब ही आदमी होता है, तो उसमें वैसा कोई ज़्यादा फ़र्क नहीं है. लेकिन हाँ, इसमें एक हिस्टोरिकल इवेंट है, तो उन चीज़ों को थोड़ा सा ध्यान रखने की ज़रूरत थी कि ऐसा नहीं है कि भाई कोई अंडरवर्ल्ड का डॉन है. लेकिन जो बुरा आदमी है वो बुरा ही आदमी होता है. उसकी भाषा अलग हो सकती है, उसका पहनावा अलग हो सकता है, उसका खान पान अलग हो सकता है, लेकिन बुरा आदमी हर लेवल पे बुरा होता है. फिर दूसरे क्या होता है कि कुछ बुरे आदमी ऐसे होते हैं जिनके पास पावर नहीं होती. जब छोटा मोटा चोर है उसके पास पावर नहीं है, लेकिन जब बुरे आदमी के पास पावर होती है तो वो रावण बन जाता है. तो और अंजाम हर बुरे आदमी का वही होता है जो हम माइथोलॉजी में भी देखते हैं, फिर इतिहास में भी देखते हैं और आज की डेट में भी देखते हैं. चाहे वो आज भी हमारे पास ऐसे एग्जाम्पल हैं, कितना बड़े से बड़ा नेता हो, वो अगर किसी सीरियस क्राइम में या सीरियस उसमें फंसता है तो सज़ा उसको भी मिलती है. ये ईश्वर का कानून है जो धरती पे लागू होता है. तो
उनका कानून चलता रहता है, सज़ा उनको भी मिली जिन्होंने लोगों पे अत्याचार किए। लेकिन हमारा ये है कि हम किस तरह से किस लेवल पे उस जो वृत्ति उसकी जो थी, जो उसका एटीट्यूड था उन लोगों का, उसको दिखाने में कामयाब हों। और मुझे ये करने में कोई वो नहीं है कि अरे मैं रज़ाकार का रोल क्यों करूं, क्योंकि अगर ऐसी कहानी लिखी गई है तो कोई उस रोल को करेगा भी। और मेरा काम है कलाकार एज एन आर्टिस्ट कि मैं उसको अपने डायरेक्टर के थॉट्स के लेवल तक पहुंचाने की कोशिश करूं, चाहे वो बुरा कैरेक्टर हो चाहे वो अच्छा कैरेक्टर हो। तो मैंने कोशिश की और शायद जब शॉट के टाइम पे उन्होंने बोला ओके है तो मुझे लगा मैंने ठीक ही किया होगा। सिद्धू पिक्चरचा हिरो आपल्यासोबत आहे। सिद्धू, तुला प्रियतमामध्ये पाहिलं, त्याआधी अनेक वेगवेगळ्या विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं, रोमॅन्टिक भूमिकांमध्ये पाहिलं आणि पोलिसाच्या भूमिकेत पाहिल्यानंतर आता एक वेगळा रोल तू करतोयस। मी तुला म्हणणारच होती तू इथे ये। हा रोल कसा वेगळा होता? इथे तू हिरो आहेस, पण एक असा हिरो जो 2 डायलेमाजमध्ये आहे, तर काय सांगशील त्याला? नाही, बेसिकली आज तू म्हणजे राजश्री.com मराठी सिनेमांना खूप छान पद्धतीने प्रेझेंट करत असतो। तू प्रत्येक सिनेमाचे इंटरव्ह्यूज करतेस, तुला माहिती आहे, तुम्ही रिव्ह्यू करता। प्रत्येक मराठी सिनेमा खूप वेगवेगळ्या धाटणीचा आहे। काही सुपर हिरोवाले फिल्म्स येतात, काही रोमॅन्टिक हिरोवाले फिल्म येतात, पण रझाकार ही अशी महाराष्ट्राच्या मातीतल्या काही रिअल हिरोची गोष्ट आहे आणि तो रिअल हिरो मला करायला मिळणं ही वेगळी गोष्ट आहे। म्हणजे एक नट म्हणून वैविध्यपूर्ण भूमिका आपण करतच असतो, पण त्याला एक वेगळ्या इतिहासाची जोड मिळाली ना आणि खऱ्या इतिहासाची जोड मिळाली की आपण खूप सिरियस होतो। म्हणजे माणूस म्हणून मी खूप सिरियस झालो ही भूमिका करताना, कारण हा इतिहास आहे जो मलाही माहीत नाही, जो राजेशने तुला सांगितला, इंटरव्ह्यूच्या स्टार्टिंगला सांगितलं की आपल्या आजच्या पिढीला जास्त माहिती नाही आहे। त्याच्यावर एखादा चांगला मराठी सिनेमा होऊ शकतो किंवा हा इतिहास ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो, हा पहिलाच प्रयत्न आहे आणि मी त्या सिनेमाचा भाग आहे। मी करताना मला ते खूप गोष्टी शिकायला मिळाल्या। ॲक्टर म्हणून म्हणशील तर हो, मला आवडलं हे कॅरेक्टर किंवा मी ह्यांचे आभार माने, कारण जसं म्हटलेस की मी विनोदी भूमिका करतो, मी सिरियस भूमिका करतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन ह्या मुलामध्ये हे पॉटेन्शियल्स आहेत हे बघणारा डिरेक्टर तसा असावा लागतो आणि ते डिरेक्टर राजदुर्गे आहेत। त्यामुळे हा इतिहास नीट समजावून सांगितला त्यांनी मला आणि ते कॅरेक्टर नीट समजावून सांगितलं आणि ते त्यांनी प्रेझेंट केलं। ह्यात जे काही चांगलं झालं असेल ना माझ्याकडून काम किंवा सिनेमा चांगला झाला असेल तर त्यांनी निर्माते आणि दिग्दर्शकाचंच क्रेडिट आहे, कारण त्यांना जे हवं होतं, त्यांनी जे पाहिलं होतं, त्यांनी जे अभ्यास केला होता ते उतरवण्यासाठी त्यांचीच मेहनत। आम्ही ते कॅनव्हास आहोत बेसिकली, सगळे ॲक्टर त्याच्यावर हे चित्र काढत आहेत, तर आमचं कॅनव्हासवर चित्र खूप छान होतं तर ह्यांनी काढलेलं आहे, पण आपला त्यात उपयोग केला गेला आहे ह्याचा आनंद आहे। और एक चीज़ मैं कहना चाहता हूँ, आप राजश्री प्रोडक्शन से हैं तो ये उतनी ही पुरानी कहानी है जो ये लिखा है आपने 47। तो वो उनको पता, उनको ज़्यादा मालूम, उन्होंने देखा होगा वो। अगर उनके बुज़ुर्ग या उनके वहाँ पे होंगे लोग, उन सामने हुआ था ये सब जो हमने कहानी कह रहे हैं। Established in 1947 and this is 1948 story. So this production house better know about this story. किसी और चैनल से ज़्यादा अच्छा ये जानते हो। बरोबर आहे। तुम्हाला एक प्रश्न आहे की रझाकार सारखा विषय निर्माता म्हणून तुम्ही कसा पाहिला? जो पहिला प्रश्न तुम्ही राजेशला विचारला की आपण कुठेतरी पुसटचं असं आपल्या 10वीच्या ह्याच्यात आलं होतं रझाकार हा शब्द, जेव्हा ही कथा मी ऐकली मला पण हाच प्रश्न पडला की हिटलरविषयी आपण बोलतो, नाझिझमविषयी बोलतो, ज्यूंवरच्या अत्याचारविषयी बोलतो, पण महाराष्ट्राच्या मातीत घडलेली घटना रझाकार ही बहुतांश लोकांना माहितीच नाही आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्या आता स्मृतीमध्ये पण नाही ती गोष्ट। तर मला असं वाटलं की कर्म मूवीजसाठी याच्यापेक्षा चांगली मूवी राहूच शकत नाही मराठीमध्ये एंट्री करण्यासाठी की जो, आणि दिस इज द करेक्ट प्लॅटफॉर्म टू टेल अबाउट द हिस्ट्री ऑफ आवर महाराष्ट्र टू होल वर्ल्ड। तुम्हाला सर्वांना एक असा प्रश्न आहे की जी स्टोरी तुम्ही 1948ची दाखवत आहेत, अजूनही भारतात असे भाग आहेत जिथे असा तरुण आहे जो अशा डायलेमाजमध्ये जगतो, नक्षलवाद म्हणा किंवा पश्चिम बंगालमध्ये जे काही होतं त्या, तर तू अजूनही असं एक कॅरेक्टर आत्ताच्या काळाला सुटेबल असं पोर्ट्रे करतोयस। मला वाटतं हे फार एक चांगली गोष्ट आहे की असा माणूस अजूनही एक्झिस्ट करतो माझ्या माहितीनुसार। हो, आणि अशी माणसं आहेतच, म्हणजे तू बरोबर बोलतेस, फक्त ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही। एखादा रझाकारसारखा मराठी सिनेमा येतो आणि मग आपण त्याविषयी चर्चा करतो, तर मला म्हणायचं जसं माध्यम आहे
तुम्ही रिपोर्टर आहात, तुमच्याकडे एक बूम आहे, तुमच्याकडे चॅनल आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यक्त होता. आम्ही कलाकार मंडळी आहोत, आमच्याकडे जे माध्यम आहे, सिनेमा, नाटक, सिरियल, ज्या पद्धतीने आम्ही व्यक्त होऊ शकू, तर ह्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. 2015ला काय, तर मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही लोकांना स्वातंत्र्याचा अर्थ माहिती नव्हता. पण हे मला काय म्हणायचं आहे की 300 वर्ष राज्य केलं, 350 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी. ती राजवट त्यांना पळवून लावण्यासाठी आपल्या देशात एवढे बलिदानं गेली, एवढे रक्त सांडलं. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य झालो. इथे सगळं थांबायला पाहिजे. मी आजचा तरुण आहे, मला वाटलं की इथे सगळं थांबलं आहे, इथून मी स्वातंत्र्य झालो. पण नाही, इथून पुढे 1948पर्यंत मला आणखीन एक स्वातंत्र्य लढा लढावा लागला, हे मला नंतर कळतं आहे. तर ह्या गोष्टी मला म्हणजे 48ला पण एवढा रक्तरंजित लढा झाला आहे, 2015लाही खूप वेगळ्या पद्धतीने हे लढे होत आहेत की इंटिरियरवर. तर त्यावर भाष्य करायचं असेल एक कलाकार म्हणून, तर माझ्याकडे माध्यम आहे चित्रपट. मी माझ्या माध्यमातून व्यक्त होतो आहे आणि मला खूप बरं वाटतं आहे. मी ह्या सगळ्यांचे आभार मानतो की ह्या माध्यमात आल्यानंतर असा एक सिनेमा माझ्या वाट्याला आला जेणेकरून मी काहीतरी व्यक्त होऊ शकलो माझ्या पद्धतीने. एक शेवटचा प्रश्न तुम्हा सर्वांना. या दोन्ही पोस्टर्समध्ये आम्हाला कोंबड्या दिसत आहेत, त्यांचं काय गुपित आहे? ते तू सिनेमा शो देखिए थोड़ा सा, मतलब वो भी वो पहले हालांकि उसी से रिलेटेड इसका नाम रखा गया था सिनेमा का, लेकिन अभी ये बड़ा पिक्यूलियर पॉइंट है इसमें, जिससे दो कैरेक्टर, हरी इनके कैरेक्टर का नाम है और दिलावर खान, इन दो कैरेक्टर का जुड़ाव जो कहीं एक पॉइंट पे जाके एक जैसे मिलते हैं, उसमें वो थोड़ा सा सस्पेंस रहने दें आप, तो फिल्म देखें तब ज़्यादा अच्छा रहेगा. कोंबडीचा सस्पेन्स कायम ठेवत मी इंटरव्ह्यू संपवते. ऑल द बेस्ट फॉर द मूवी, लुकिंग फॉर द बेस्ट. थँक्यू. भारत माता की जय. कॅमेरामॅन राहुल सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.